ठरलं तर मग या मालिकेच्या एका जबरदस्त भागामध्ये आता प्रतिमा मूळ रूपात आणि आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आपल्याला दिसणार आहे। तर आता 2 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे प्रिया अर्जुनशी जवळीक करण्यासाठी त्याच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्याच्याशी जवळीक करता करता अर्जुन एकदम लांब जातो, बेडवरतीच उडी मारतो आणि पटकन रिमोट घेऊन म्हणतो, काही नाही, खूप गरम होते ना म्हणून एसी लावतोय असं म्हणत तो प्रियाच्या तावडीतून सुटतो। आणि त्यावेळेला प्रिया म्हणते, मला माहिती होतं अर्जुन, तुला सुद्धा झोप येत नसणार आहे, कारण ना टेलिपॅथी असते की नाही, मला सुद्धा जाग येते, तुला सुद्धा जाग येते आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे। सायली सोबत असताना आपल्याला निवांत गप्पा अशा मारताच येत नाहीत आणि त्यामुळे मी ठरवलं की आपण निवांत गप्पा मारूया, कारण ती नेहमीच मध्ये मध्ये येत असते आणि बघ ना, तुला झोप येत नव्हती, मला झोप येत नाही, हा पण एक प्रकारचा संकेतच असणार आहे ना। आणि त्या संकेताचा मी आता विचार केला आणि तुला भेटायला आले। आज आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी किंवा आज आपल्याला बोलता न आलेल्या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांसोबत शेअर करायच्या आहेत, बरोबर ना अर्जुन? असं म्हणत इकडे आता प्रिया मुद्दाम अर्जुन सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत असते। त्यावरती अर्जुन म्हणतो, हो तर म्हणजे कसं आहे ना, आपल्याला एकमेकांसोबत बोलायला वेळ मिळतोय, पण प्रतिमा आत्या एकटी असेल ना, आपण बघूया का ती काय करते? असं म्हणत अर्जुन मुद्दामच आता इकडे प्रियाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणते, अरे ती तर माझ्या आईकडे सायली आहे ना, मग ती तर माझ्या आईला मला भेटूच देत नाहीये, मग तिकडे जाऊन आपण काय करणार? माझ्या आईला चिटकून सायली बसले म्हणून तर मी इकडे आले। अर्जुन, काय सांगू, इतक्या वर्षानंतर माझी आई मला भेटली। आई मला भेटल्यानंतर मी मात्र तिच्याशी कुशीत शिरून बोलून हसून तिच्यासोबत राहीन असं ही सायली करूच देत नाहीये। बघ ना, म्हणजे कुणालाही इतक्या वर्षानंतर आई भेटल्यावरती तिच्या कुशीत शिरावं असं वाटत असेल ना, पण या सायलीने माझ्या आईवरती पूर्णपणे कब्जा मिळवलाय। दरवेळेला ही हेच करत आले, मला दरवेळेला ही अशी डावलत आले। काय करू अर्जुन, मला माझ्या आईशी भेटावंसं वाटतं, तिच्या मांडीवरती डोकं ठेवत रडत बसावंसं वाटतं। त्यावरती मग मात्र अर्जुन आता तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रिया काही अर्जुनची पाठ सोडायला तयारच नसते। तोपर्यंत प्रतिमाला गाढ झोप लागले असं बघून मग मात्र आता सायली जग बघते पाण्याचा, तर पाणी संपलेलं असतं। मग प्रतिमा त्यांना रात्री वगैरे पाणी लागेल या विचारात आता सायली पाणी आणण्यासाठी किचन मध्ये येते। ज्या वेळेला सायली किचन मध्ये येते तेव्हा ती पाहते तर काय, अर्जुनच्या खोलीचा दरवाजा हा बंद असतो पण लाईट्स ऑन असतात। यावरती सायली विचार करते, सर अजून काय करतायत, म्हणजे अजूनही या सगळ्यामध्ये सर जागे आहेत, काही काम करतायत का? असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली रूमच्या दिशेने यायला लागते। इकडे प्रिया अर्जुनच्या मांडीवरती डोकं ठेवून, खरं सांगू का, तर आईच्या आठवणीमध्ये मी इतकी वर्ष काढली आणि आत्ता जर का माझी आई माझ्या समोर असेल आणि तिच्या कुशीत मला शिरता येत नाहीये, यासारखी वाईट गोष्ट नाहीये, किती माझ्यासोबत दुर्दैव आहे बघ ना। त्यावेळेला अर्जुनला साधारणपणे आवाज येतो, काहीतरी चावल लागते की कोणीतरी आपल्या दिशेने येत आहे। मग अर्जुन प्रियाचा हात सोडवून तिला आता बाजूला करतो आणि खिडकीमधून पाहायला येतो की नक्की कोण आहे। आणि त्याच वेळेला सायलीला समोर बघितल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो। अर्जुनला अलिबागचा प्रकार आठवतो, ज्या वेळेला अलिबागला सायलीने प्रियाला पाहिलेलं होतं तेव्हा केलेला तमाशा आठवतो। आणि त्यावेळेला तर तो प्लॅन होता तरी सुद्धा सायली चिडल्या होत्या। प्लॅन असून सुद्धा त्यांनी तिकडे येऊन तमाशा केला। मग आज तर काही प्लॅनच नाहीये। आज जर का प्लॅन नाहीये आणि त्यांनी हे सगळं पाहिलं तर माझं काही खरं नाही। त्या असा इतका तमाशा करतील ना आणि मग मात्र त्या गप्प बसणार नाही, सगळ्यांसमोर भांडं फुटेल आणि माझी पुरती वाट लागेल असा विचार करत आता मात्र अर्जुनने आता रूम मध्ये येतो, दार लावून घेतो आणि आता प्रिया म्हणते, काय रे अर्जुन, ये ना आपण गप्पा मारूया। अर्जुन म्हणतो, थांब एक मिनिट, उठ तू पहिले। असं म्हणत प्रियाचा हात धरून अर्जुन आता इकडे तिकडे कुठेतरी प्रियाला लपवण्याचा प्रयत्न करत असतो। आता कुठे लपवू असा विचार करत तो डायरेक्ट प्रियाला बाथरूम मध्ये टाकतो, बाथरूमचं दार लावून घेतो। तो बाथरूमचं दार लावायला आणि इकडे बेडरूमचं दार उघडायला एकच गाठ पडते। सायली आत येते, सर काय चाललंय?
काय करताय तुम्ही इकडे, असं म्हणत सायली संशयाने अर्जुनकडे पाहायला लागते. सायली ज्या वेळेला संशयाने पाहते त्यावेळेला अर्जुन म्हणतो, अहो काही नाही, मी हे काम करत होतो. सायली म्हणते, सर काही गडबड नाही ना, तुमच्या रूम मध्ये कोणी आलेलं नाहीये ना. अर्जुन म्हणतो, माझ्या रूम मध्ये कोण येणार, बघा कोण दिसतंय, इकडे दिसतंय तिकडे दिसतंय. असं म्हणत भांबावलेला अर्जुन सायलीला एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली लगेच ओळखते की अर्जुन काहीतरी लपवतोय. सायली म्हणते, सर काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून. अर्जुन म्हणतो, मी आणि तुमच्यापासून काही लपवायचं कारणच नाहीये ना. अहो ते मी काम करत बसलो होतो, उद्या एक महत्वाच्या क्लायंट सोबत मीटिंग आहे ना, त्यामुळे महत्वाचं काम करत होतो, थोडंसं वर्क करत होतो जेणेकरून त्याच्यासोबत बोलताना बरं पडेल. यावरती सायली म्हणते, सर तुम्ही काम करत होता, मग कुठे आहे काय फाईल किंवा हे काय काय काहीच दिसत नाहीये काम करत होत. तर आता अर्जुन तर झोपत होता, त्यामुळे काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फाईल किंवा काहीही त्याच्या रूम मध्ये नसतं, त्यामुळे सायलीला संशय येतो. मग अर्जुन म्हणतो, अहो काम हे म्हणजे काम काय करत होतं माहितीये का, हे काय मोबाईलवरती काम करत होतं ना. आणि एका हातात मोबाईल आणि एका हातामध्ये पेन घेऊन अर्जुन सायलीला समजवत असतो की मी काम करत होतो. सायली म्हणते, सर असं काम कोण करतं, मोबाईल आणि पेन घेऊन काम. यावरती अर्जुन म्हणतो, हे पेन याच्यासाठी, असं म्हणत अर्जुन पुरता गडबडलेला असतो. आणि हुशार सायली हे पटकन नोटीस करते. आणि सर नक्की काही प्रॉब्लेम नाहीये ना. अर्जुन म्हणतो, कसला प्रॉब्लेम असणार आहे, काही नाही, तुम्ही झोपा जा बरं. प्रतिमा त्याला मध्येच जाग आली तर तुमची गरज लागेल ना, जा बरं तुम्ही झोपा. सायली म्हणते, हो सर मी तर झोपते, पण तुम्ही पण जाऊन झोपा बरं, म्हणजे आता किती उशीर झालाय, परत तुम्हाला उद्या मीटिंग आहे असं म्हणताय ना, सर तुम्ही जाऊन झोपा. असं म्हणत सायली आता अर्जुनला झोपण्यासाठी सांगते. पण इकडे तोपर्यंत सायली गेल्यावरती अर्जुन इकडे दरवाजा उघडायला जाणार, पुन्हा एकदा सायली येते, सर झोपताय ना, काय चाललंय तुमचं. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो अहो झोपतोयच मी, तुम्ही जा बरं. असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला जायला सांगून स्वतः आता प्रियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सायली बिचारी निघून जाते आणि अर्जुन प्रियाला बोलवतो. आणि अर्जुनने प्रियाला बोलवल्यावरती प्रिया म्हणते, अर्जुन किती खोटं बोललास तू, म्हणजे माझ्यासाठी तू इतकं खोटं बोलशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. मला माहितीये तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस, मला भेटायला, माझ्याशी बोलायला किंवा माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी तू सायलीला कटवण्यासाठी काहीही करू शकतोस, याची मला पूर्ण कल्पना आहे. आज मला समजलं की माझ्या इतकंच तुझं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे. असं म्हणत प्रिया अर्जुनच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन म्हणतो, हे बघ तन्वी, आता जर का सायली पुन्हा इकडे आली ना आणि तिने आपल्याला इकडे पाहिलं तर ती तमाशा करेल. तुला माहितीये ना अलिबागला गेल्यावर तिने काय केलं होतं ते, त्यामुळे मला असं वाटते की पुन्हा हे असं तिने आपल्याला पकडलं आणि घरच्यांच्या समोर सांगितलं तर, आणि पुन्हा अलिबागचा विषय काढला तर घरच्यांना सगळ्यांना समजेल की आपण अलिबागला गेलो होतो. त्यामुळे सध्या तरी तू आता निघून जा, कारण ही वेळ योग्य नाहीये. म्हणजे रविराज सर पण इकडे आहेत, उगाच सगळ्यांच्या समोर तमाशा नको. यावरती प्रिया म्हणते, हो तुझं म्हणणं मला पटतंय, ही सायली कितीही काही करू शकते, कितीही खालच्या पातळीला उतरू शकते, त्यामुळे सध्या तरी मला आता जायलाच हवे. असं म्हणत प्रिया आता अर्जुनला बाय करते. अर्जुन सुद्धा एकदाचा कधी पिछा सुटतोय असा विचार करत आता प्रियाला बाय करतो, दरवाजा उघडतो, इकडे तिकडे पाहतो आणि प्रियाला बाहेर पाठवून देतो. प्रिया गेल्यावरती अर्जुन सुटकेचा निश्वास सोडतो खरा, पण त्याच्या मनाला एकच टोचणी लागते, ते म्हणजे आपण सायलींसोबत खोटं बोललो, त्या आपल्यावरती इतका विश्वास ठेवतो आणि आपण त्यांना खोटं बोललो की प्रिया या रूम मध्ये होती, ही त्यांची रूम आहे, तरी सुद्धा आपण त्यांच्याशी खोटं बोलून खूप मोठी चूक केली. नाही, ही चूक मला सुधारायला पाहिजे, सायलींना जे खरं आहे ते खरं मला सांगायलाच पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता स्वतःशीच विचार करत असतो. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि रविराज काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. त्यावरती सायली खाली येते, सगळ्यांना नाश्ता वगैरे देते. पूर्णाजी म्हणते, काय ग सायली, प्रतिमाला काल झोप लागली ना. सायली म्हणते, हो, म्हणजे आधी सुरुवातीला त्या खूप अस्वस्थ होत्या, नवीन जागा नवीन सगळं ना, त्यामुळे त्यांना झोप येत नव्हती, पण त्यानंतर त्या खूप शांतपणे झोपल्या. यावरती पूर्णाजी म्हणते, हो, म्हणजे तू तिला अंगाई गायल्यावरती ना सायली
खरंच सायली, तुला किती वेळा मी बोलू असं झाले मला की तुझे किती उपकार आहेत माझ्यावरती. काल मी पाहिलं अस्वस्थ प्रतिमाला मांडीवरती घेऊन छानपैकी थोपटून थोपटून तू झोपवत होतीस, अंगाई गात होतीस. खरंच म्हणजे एका आईच्या मायेने तू हे करत होतीस ना, आणि हे दृश्य बघून माझे डोळे भरून आले. खरंच सायली, तू इतकं प्रतिमासाठी काही करतेस ना, मला खूप खूप भारी वाटतंय. असं म्हणत इकडे आता पूर्णाजी सायलीचं कौतुक करता थकतच नसते आणि प्रियाचा रागाचा पारा चढतो. म्हणजे खरं तर ही माझी आई, मी सगळी नाटकं करायला पाहिजे, सगळी सिंपती मला मिळायला पाहिजे, पण ही प्रतिमा पण एक डोक्यावर पडली आणि ही पूर्णाजी पण एक डोक्यावर पडली. या सायलीला डोक्यावरती घेऊन दोघी जणी मिरवतायत. माझा सगळं फुटेज या सायलीने घेतलंय. ते काही नाही, आजच्या आज काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून मीच प्रतिमाची मुलगी आहे हे सिद्ध होईल. या सायलीचं महत्व काहीही करून कमीच करायला पाहिजे. पण काय करू, ही प्रतिमा पण ऐकत नाहीये. प्रियाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, करायचं तर खूप असतं पण प्रतिमा काही भाव देत नसल्यामुळे सगळ्यांच्या समोर नाटकं काही करता येत नसतात. तोपर्यंत रविराज येतात. पूर्णाजी म्हणते, रविराज अहो सकाळपासून कुठे गेला होतात? असं काय इतकं महत्वाचं काम तुमचं होतं की तुम्ही बाहेर पडला होतात? यावरती रविराज म्हणतात, काही नाही पूर्णाई, मी न घरून काही फोटो मागवले. पूर्णाई म्हणते, फोटो? कसले फोटो? यावरती रविराज म्हणतात, माझे आणि प्रतिमाचे खूप रेअर आठवणी आहेत, या म्हणजे खूप जुन्या आठवणी आहेत आणि त्याचे फोटो आहेत. एका एका क्षणांचे फोटो आम्ही कॅप्चर करून ठेवले होते. हे जर फोटो मी न प्रतिमाला दाखवले ना, तर प्रतिमाला या सगळ्यामध्ये काही गोष्टी आठवण्यासाठी मदत होईल. तिला न मी आठवेन, छोटी तन्वी आठवेल. इतकं आठवलं तरी माझ्यासाठी खूप आहे पूर्णाई. यावरती आता सायलीला थोडीशी चिंता वाटते की जर का असं अचानकपणे फोटो दाखवले तर त्यांच्या मनावरती ताण येईल, त्या घाबरतील आणि या सगळ्यामध्ये ओगाचाच वाईट परिणाम होईल. पण रविराज सर खूप एक्साइटेड असतात. ते म्हणतात, हे फोटो जर का प्रतिमाने पाहिले ना, तिला क्षणात सगळं आठवेल असं मला तरी वाटतंय. यावरती आता मात्र सायली म्हणते, मी एक सांगू का, आपण या सगळ्यामध्ये इतकी घाई नको करूया. त्यांच्या मनावरती कसला आघात झालाय, का त्या असं वागतायत हे आधी जाणून घ्यायला पाहिजे. नाहीतर घाई गडबडीत आपण जर का फोटो दाखवले आणि त्यांच्या मनावरती दुसरा आघात झाला किंवा त्यांना याच्यातून काहीतरी वेगळं घडलं तर मला भीती वाटते. असं म्हणत सायली आता रविराजांना थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यावरती कल्पना म्हणते, पण सायली अगं आपण जर का तिला काही दाखवलं नाही तर जुनं आठवण्यासाठी तिला मदत कशी व्हायची तू सांग बरं. यावरती आता इकडे रविराज म्हणतात, सायली बेटा मला ना तुझी तळमळ, तुझी काळजी कळतीये, मला तुझ्यावरती बिलकुल राग नाहीये बरं का. पण कसं सांगू तुला, जर का मी हे जुने फोटो दाखवले ना तर कदाचित तिला काहीतरी आठवेल अशी मला होप्स आहे. प्लीज प्लीज मला हे सगळं करू दे, तुझी काळजी कळते मला, पण तू मला पण समजून घे. असं म्हणत रविराज सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात. बापाने मायेने डोक्यावर हात ठेवल्यावर ती सायली पिघळते. सायलीला या सगळ्यामध्ये आई तर मिळालेली असते, आज बापाचं पण प्रेम मिळालेलं असतं. आता मात्र सायली रविराजांकडे पाहते आणि रविराज ते फोटो घेऊन आता इकडे प्रतिमाला दाखवण्यासाठी बेडरूम मध्ये येतात. सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात, मग कोणीही वरती जात नाही. तोपर्यंत अर्जुन मात्र रूम मध्ये असतो. त्याच्या मनातली गिल्ट त्याला खूप त्रास देत असते. काल रात्री घडलेला प्रकार अर्जुनला खूप आठवत असतो आणि तो स्वतःलाच दोष देत असतो. का मी खोटं बोललो, का सायलींसोबत असं वागलं. खोटं बोललेलं त्यांना पण आवडत नाही, मला पण आवडत नाही, पण तरी सुद्धा मी खोटं बोललो. नाही मी त्यांना फसवलंय आणि ते पण प्रियासाठी. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना सगळं सत्य सांगतो, का हे केलं ते पण सांगतो, माझ्या मनाची टोचणी तरी कमी होईल. खरंच सायली मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोललो. असं म्हणत अर्जुन आता आपल्याच रूम मध्ये असतो आणि सायलीला सगळं सांगून तिची माफी मागण्यासाठी सज्ज असतो. तोपर्यंत प्रतिमा आपल्या रूम मधल्या सगळे अंथरुणं पांघरुणं ही सगळी उरकत असताना रविराज तिकडे येतात. रविराज येतात आणि प्रतिमा पाठमोरी असते. प्रतिमाने सगळं तिच्या रूम मधलं उरकून आता मात्र घड्या करत असताना रविराज मागून येतात. प्रतिमाला चाहूल लागते की कोणीतरी आपल्या मागे उभे आहे. मग प्रतिमा मागे वळते. रविराज येतात आणि प्रतिमा मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, तुला काही गोष्टी दाखवायच्या आहेत. आपल्या आयुष्यातले खूप महत्वाचे क्षण जे आपण दोघांनी घालवले त्या क्षणांचा उजाळा करायचा आहे. बघ प्रतिमा, बघ हे फोटो बघ, म्हणजे ही आपल्या घरातली पहिली वास्तुशांत होती.
त्यावेळेला आपण जोडीने बसलो होतो, प्रतिमा बघ ना, असं म्हणत रविराज औत्सुक्याने पहिली पूजा किंवा पहिला गणपती आणलेला किंवा छोटी तन्वी असे वेगवेगळे फोटो दाखवतात. हे बघ, छोट्या तन्वीला घेऊन तू हॉस्पिटलमधून घरी आली होतीस, बघ बरं ही तन्वी, असं म्हणत एक एक फोटो प्रतिमाला दाखवत असताना प्रतिमाला त्या भूतकाळाचा खूप त्रास होत असतो. या सगळ्यामध्ये प्रतिमा आता मात्र थोडी थोडी मागे जाण्याचा प्रयत्न करत असते, पण रविराज तिच्या सोबत येण्याचा प्रयत्न करतात. प्रतिमाला या वेळेला आता मात्र खूपच धक्का बसतो. प्रतिमा मागे 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 व्हायला लागते. रविराज मात्र काही ऐकत नाहीत. त्यांना समजतच नसतं की तिला त्रास होतोय. ते खूप एक्साइटेड असतात की फोटो दाखवून प्रतिमाला सगळं आठवते. ते पुढे पुढे, प्रतिमा मागे मागे, आणि प्रतिमा एकदाच ओरडायला लागते. तिला तोंडातून आवाज फुटत नसला तरी प्रतिमा सैराबाईला धावायला लागते. त्यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा असं करू नकोस ना, प्रतिमा ऐक ना, कुठे चाललीस तू, असं म्हणत रविराज थांबवायचा प्रयत्न करतात. पण प्रतिमा खूपच हायपर होते. गडाबडा इकडे तिकडे धावायला लागते. धावताना भिंतीला धडकते, कधी कपाटाला धडकते, फ्लॉवर पॉट खाली पडतो, तिला लागतं आणि हा आवाज खाली ऐकू येतो. काय झालंय तिकडे, असं पूर्णाजी म्हणते. इकडे रविराज प्रतिमाला थांब प्रतिमा, ऐक प्रतिमा, असंच बोलत राहतात. पण प्रतिमा ऐकायलाच तयार नसते. ती धावत पळत खाली येते. आता मात्र पूर्णाजी म्हणते, जा बरं, कुणीतरी बघा तिकडे काय झालंय ते. इकडे रविराज प्रतिमाच्या मागे मागे, प्रतिमा घाबरून पुढे पुढे, असं दृश्य असतं. रविराज काही आपला हेका सोडत नाहीत. प्रतिमा बघ ना, अगं बघ ना, तुला आठवतंय का, तन्वी आठवते का, मी आठवतोय का, घाबरू नकोस ना, मला घाबरण्यासारखं काय आहे. पण प्रतिमा घाबरी घोबरी होऊन फायनली रूमच्या बाहेर पडते. इकडे तोपर्यंत पूर्णाजी म्हणते, सायली तू बघ जा काय झालंय प्रतिमाला. सायली प्रतिमाला पाहायला वरती जाणार, पण तोपर्यंत प्रतिमाच धावत खाली येते. धावत धावत प्रतिमा खाली आल्यावरती सगळ्यात पहिले ती सायलीच्या जवळ येते. सायली तिला मिठीत घेते. काय झालं प्रतिमा, त्या असं ती प्रतिमाला बोलते. प्रतिमाला मिठीत घेतल्यावरती प्रतिमा बावचळते आणि तिकडून रविराज येतात. रविराज म्हणतात, काय झालं सायली हिला, म्हणजे मी हिला फक्त फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझे फोटो बघण्याच्या मनस्थितीत नाहीये का, नक्की काय झाले मला सांगशील का. सायली म्हणते, सर मी खरं सांगू का, तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, जरा आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे, असं म्हणत आता सायली प्रतिमाला घेऊन चेअरवरती बसवते आणि आता तिला विचारण्याचा प्रयत्न करते, काय झालं त्या, तुम्ही इतक्या हायपर का झालेल्या आहात, असं म्हणत ती प्रतिमाला विचारत असते. प्रतिमा मात्र फक्त न बोलता आता भेदरल्यासारखी भिंतीवरती असलेल्या फोटोकडे बोट दाखवते. भिंतीकडे असलेल्या फोटोकडे बोट दाखवल्यावरती इकडे सायलीचं लक्षात येतं की त्यांचा जुना पास्ट हा त्यांना आठवत नाहीये आणि या सगळ्यामुळे त्या घाबरल्यात. प्रताप म्हणतो, काय रे रविराज, काय झालं. रविराज म्हणतात, अरे काहीच नाही, फक्त मी फोटो दाखवायला गेलो तर अशी हायपर होऊन धावत पळत खाली आली. त्यानंतर अश्विन म्हणतो, ज्या प्रकारे प्रतिमा त्या फोटोवर बोट दाखवते ना, त्यावरून मला असं वाटते की प्रतिमा त्याला तिच्या भूतकाळातली कोणतीही गोष्ट बॉदर करू शकते, कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटते की तिच्या भूतकाळातली कोणतीही गोष्ट जर का आपण तिच्याशी अशा पद्धतीने बोलायला गेलो ना, तर ती अशीच रिॲक्ट करणार. तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे, तिला सावरू दे, आवरू दे, आणि त्या सगळ्यानंतर मग आपण जुन्या गोष्टी बोलूया, असं म्हणत डॉक्टर अश्विन आता मात्र सगळं काही नीट समजून सांगतो. सायली प्रतिमाला जवळ घेते आणि आता कुणीही तुम्हाला काहीही दाखवणार नाही असं सांगते. बिचारी भेदरलेली प्रतिमा सायलीला मिठी मारून राहते. सगळ्यांनाच धक्का बसतो की एक करायला गेलो आणि झालं भलतं. पूर्णाजी म्हणते, सायली तू तिला घेऊन वरती जा बरं. मग सायली प्रतिमाला घेऊन वरती येते आणि आता सायली नखशिकांत प्रतिमाला बदलून टाकणार असते. सगळ्यांना खूपच वाईट वाटतं आणि त्याच वेळेला सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी आता मात्र सायली सज्ज असते. सायलीने प्रतिमाला तिच्या मूळ रूपामध्ये आणून ठेवलेलं असतं. तेच ब्लाऊज, तसेच कपडे आणि तशीच दिसणारी प्रतिमा, डिक्टो दिसणारी प्रतिमा, जुन्या प्रतिमासारखी सायली आता घेऊन येते. डोक्यावरती मात्र पदर असतो. रविराज हे दृश्य पाहत असतात. साक्षात आपण 21 वर्षापूर्वीच्या प्रतिमाला पाहतोय असा त्यांना भास होतो. सगळेच जण खूप खुश होतात आणि आता प्रतिमाच्या जवळ येतात. आता अर्जुन म्हणतो, वा सायली काय काम केलं तुम्ही, ग्रेट एकदम. मग मात्र पूर्णाजी जवळ येते आणि प्रतिमा, आज किती दिवसांनी या रूपामध्ये तुला पाहून मला खूप 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 आनंद झालाय, असं म्हणून प्रतिमाला कवटाळते.
फायनली सायलीने प्रतिमाला आपल्या मूळ रूपामध्ये आणलेलं असतं आणि प्रतिमा सगळ्यांशी आता हसून खेळून मिळत असते. तोपर्यंत नागराज येतो. नागराज येऊन दागिने देतो. दादा, अरे हे दागिने सुमनने पॉलिशला दिले होते. दुसरं काय काय ग सुमन, तू विसरलीस ना? पण सुमनच्या चेहऱ्यावरचे भाव आता अर्जुन आणि सायलीने वाचलेले असतात.